Good morning, all of you. In this lecture, we will start our chapter number 2, Analysis and Interpretation of Financial Statement. Okay. In this chapter, we will learn users of financial statement, vertical analytical balance sheet format, vertical profit and loss format, trend analysis, advantages, disadvantages, meaning, then comparative financial statement and common size statement. Okay. हे जे पॉइंट नंबर 4, 5, 6 आहे ह्याची थेरी आणि याच्यावरतीच प्रॅक्टिकल प्रॉब्लेम हे तुम्हाला लर्न करायचे आहेत त्या युनिट मध्ये. ओके, सो स्टार्ट करू. First, users of financial statement. Okay, in last lecture we were learn financial statement and management accounting difference, right? Financial accounting and management accounting difference आपण लर्न केलेला आहे. सो या क्वेश्चन मध्ये फिनान्शियल स्टेटमेंट जे आहे हे कोण यूज करणार आहे आणि त्यामागे त्यांचा पर्पज काय असेल ह्या बेसवरती हा फर्स्ट क्वेश्चन असेल. युजर्स ऑफ financial statement. So financial statement of the company performs several important functions. Firstly, they reflect the true state of affairs of the company. Financial statement म्हणजे काय तर बॅलन्स शीट. ओके, बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट, फिनान्शियल अकाउंट अँड फिनान्शियल स्टेटमेंट हे काय करतात तर फिनान्शियल पोझिशन कशी आहे हे इंडिकेट करण्याचं काम करतात. So they also help in taking important financial information from shareholders and investors. Then to government and creditors, many people use them. आता हे जे financial statement आहे हे काय करतात स्टेक होल्डर म्हणू शकतो आपण. Financial statement is very useful for the stakeholder group. मग स्टेक होल्डर मध्ये कोण येतं बरं? स्टेक होल्डर मध्ये शेअर होल्डर आहेत, एम्प्लॉईज आहेत, क्रेडिटर्स आहेत, गव्हर्नमेंट आहे, बँकर आहेत. ओके, दोज आर डायरेक्टली और इनडायरेक्टली कनेक्ट विथ द बिझनेस. ह्या सगळ्या पर्सन साठी फिनान्शियल स्टेटमेंट हे युजफुल असणार आहे, पण प्रत्येकाचा पॉइंट ऑफ व्ह्यू डिफरंट असणार आहे. राईट. सो इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये काय येईल? फर्स्ट, व्हॉट इज मीन बाय फिनान्शियल स्टेटमेंट. सो पुटअप करा. फिनान्शियल स्टेटमेंट ऑफ कंपनी परफॉर्म सेव्हरल इम्पॉर्टंट फंक्शन. किंवा पहिल्या सेंटेन्स मध्ये फिनान्शियल स्टेटमेंट इंडिकेट फिनान्शियल रिझल्ट ऑफ द कंपनी और फिनान्शियल पोझिशन ऑफ द कंपनी हे मेन्शन करा. दॅट इज वाय फिनान्शियल स्टेटमेंट इज व्हेरी युजफुल फॉर शेअर होल्डर किंवा स्टेक होल्डर म्हणा, स्टेक होल्डर ग्रुप सच ॲज एम्प्लॉईज, शेअर होल्डर्स, इन्व्हेस्टर, गव्हर्नमेंट, creditors and many people. Is it clear intro? मॅडम परत एकदा सांगा. Financial statement indicate financial position of the company. पहिलं सेंटेन्स येऊ दे. Financial statement indicate financial position of the company. That is why this is useful for this is useful to stakeholder group. कोणाकोणासाठी ते युजफुल आहे? युजफुल टू stakeholder group such as. stakeholder group मेन्शन करा. इन्व्हेस्टर, शेअर होल्डर, एम्प्लॉईज, क्रेडिटर्स, गव्हर्नमेंट, बँकर्स. ओके, अँड सो ऑन ने कंप्लीट करा सेंटेन्स. इज इट क्लियर? इंट्रो. येस मॅम. येस मॅम. पॉइंट नंबर फर्स्ट. आता जसं सांगितलं की आपण प्रत्येकाचा पॉइंट ऑफ व्ह्यू हा काय आहे तर डिफरंट आहे. राईट. प्रत्येक पर्सनचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय असणार आहे तर डिफरंट असणार आहे. फॉर एक्झाम्पल, मॅनेजमेंट ज्या इंटेन्शनने फिनान्शियल स्टेटमेंट यूज करेल किंवा चेक करेल त्याच इंटेन्शनने क्रेडिटर चेक करेल असं नाही है ना. सो प्रत्येकाचा पॉइंट ऑफ व्ह्यू हा काय असणार आहे डिफरंट असणार आहे. तो काय आहे आपण बघू. फर्स्ट आहे ब्रिजिंग द गॅप इन मॅनेजमेंट. सो फिनान्शियल स्टेटमेंट बेसिकली रिफ्लेक्ट अ कंपनी फिनान्शियल परफॉर्मन्स.
they show profit and liability of the business. So they show how successful a company's decision have been. Since shareholder have access to this statement. Okay. So shareholders have access to the statement. आता इथे पहिल्या पॉइंट मध्ये काय सांगायचं आहे, युजर्स ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट मध्ये शेअर होल्डर्स असा पॉइंट देऊ शकता तुम्ही, किंवा फर्स्ट पॉइंट ब्रिजिंग द गॅप इन मॅनेजमेंट ऑब्लिक शेअर होल्डर्स. सो शेअर होल्डर्स यूज द फिनान्शियल स्टेटमेंट असं म्हणू शकता पहिल्या सेंटेन्स मध्ये. शेअर होल्डर्स यूज और शेअर होल्डर्स चेक फिनान्शियल स्टेटमेंट फॉर द पर्पज ऑफ, कोणत्या पर्पजने यूज करतील ते, टू फाइंड आउट द प्रॉफिटेबिलिटी अँड लायबिलिटी ऑफ द बिझनेस. शेअर होल्डरना काय मिळतो, इंटरेस्ट मिळतो है ना. तर हा इंटरेस्ट त्यांना प्रॉपर जो मिळणार आहे, डिव्हिडंड जो प्रॉपर मिळणार आहे, हा कशावरती डिपेंडेबल असणार आहे, तर कंपनीच्या प्रॉफिट वरती. That is why here said shareholder have access to this statement. Is it clear? Yes, ma'am. Okay. So put up करा. Shareholders check finance short मध्ये लिहायचे, त्यामुळे शॉर्ट मध्ये लिहा. Shareholders check financial statement for the purpose of to find out profitability and liability of the business. Profitability and liability of the business. बस. सेकंड, अविलिंग क्रेडिट फ्रॉम लेंडर किंवा क्रेडिटर्स असं फक्त पॉइंट मेन्शन केला तरी चालेल. क्रेडिटर्स, अविलिंग क्रेडिट फ्रॉम लेंडर्स और क्रेडिटर्स. Every business need to borrow fund for functioning. They have to rely on lender like bank and financial institution. For this purpose, financial statement play a huge role in this purpose, since they have show a company's liability, debt and profit. Investor can use them to make the informed decision. आता इथे काय सांगायचं आहे, लेंडर सॉरी आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं, क्रेडिटर्स. क्रेडिटर पॉइंट डिफरंट असणार आहे. क्रेडिटर फक्त काय करतात तर रॉ मटेरियल प्रोव्हाइड करतात. ओके. आणि लेंडर काय करणार आहेत किंवा इन्व्हेस्टर काय करणार आहेत, क्रेडिट फॅसिलिटी सॉरी लेंडर काय करणार आहे तर क्रेडिट फॅसिलिटी प्रोव्हाइड करणार आहे. तर हा पॉइंट तुम्ही क्रेडिटर्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने घेऊया आपण. क्रेडिटर्स ऑब्लिक मेन्शन करा. सो फर्स्ट क्रेडिटर काय करतात हे आधी आपण मेन्शन करणार आहोत. क्रेडिटर प्रोव्हाइड रॉ मटेरियल टू द बिझनेस. क्रेडिटर्स काय करतात, क्रेडिटर्स प्रोव्हाइड रॉ मटेरियल टू द बिझनेस ऍज अ क्रेडिट बेसिस. ओके. उधारीवरती ते काय करतात, बऱ्याच वेळी कॅश बेसिस जर पॉसिबल नसेल तर क्रेडिट बेसिस वरती रॉ मटेरियल हे प्रोव्हाइड करतात. सो ऍज द पार्ट ऑफ सिक्युरिटी हियर क्रेडिटर चेक फिनान्शियल स्टेटमेंट. मग तुमचं फिनान्शियल स्टेटमेंट ऍक्च्युली तुमची पोझिशन दाखवतं. जर तुमची पोझिशन वीक असेल तर क्रेडिटर तुम्हाला क्रेडिट वरती रॉ मटेरियल प्रोव्हाइड करतील का हो, नाही. जर तुमची फिनान्शियल पोझिशन स्ट्रॉंग असेल, प्रॉफिटेबल असेल, तर क्रेडिटर इझिली प्रोव्हाइड रॉ मटेरियल टू द बिझनेस. लक्षात आला पॉइंट? येस मॅम. Yes, ma'am. मेन्शन करा बरं तुम्ही तुमच्या सिंपल लँग्वेज मध्ये काय मेन्शन कराल. पहिल्या सेंटेन्स मध्ये क्रेडिटर कोण आहेत हे येऊ दे, आणि सेकंड सेंटेन्स मध्ये क्रेडिटर फिनान्शियल स्टेटमेंट का चेक करतात हे आलं पाहिजे. सो फर्स्ट सेंटेन्स मध्ये क्रेडिटर्स प्रोव्हाइड रॉ मटेरियल टू द बिझनेस ऑन अ क्रेडिट बेसिस. प्रत्येक वेळी ते क्रेडिट बेसिस वरती प्रोव्हाइड करतात असं नाही. नो मॅम. समटाइम दे प्रोव्हाइड credit facility to the organization. That is why here creditor check financial statement as the part of security. Okay, part of security म्हणून ते काय करू शकतात, financial statement हे चेक करू शकतात. ओके. कंपनीची लायबिलिटी काय आहे हे चेक करू शकतात. इज इट क्लिअर? येस मॅम. Yes, ma'am. Point number 3, use for investor.
यूज फॉर इन्व्हेस्टर किंवा इन्व्हेस्टर असं मेन्शन केलं तरी चालेल, जस्ट इन्व्हेस्टर. इन्व्हेस्टर ऑल्सो extensively use a company's financial statement to assess its finance that help them figure out how the company's solvency will be in the longer term. Thus, the better company's financial position in the greater the investment it will receive. आता obviously जर कंपनीची सॉल्व्हन्सी पोझिशन ही कशी असेल, लॉंग टर्म सॉल्व्हन्सी पोझिशन असणं महत्वाचं आहे. ओके, दॅट मीन्स कंपनी कॅन इझिली पे देअर लायबिलिटीज. ज्या काही त्यांच्या लायबिलिटीज आहेत ते त्यांनी इझिली पे केल्या पाहिजे. म्हणजे खूप सारं त्यांच्याकडे लोन असता कामा नये, लोन हे कमी असावं, असेट हा जास्त असावा, है ना. सो इन्व्हेस्टरना काय मिळतं बरं, कंपनीमध्ये जेव्हा इन्व्हेस्ट करतात तेव्हा त्यांना काय मिळतो, इंटरेस्ट मिळत असतो त्यांनी केलेल्या इन्व्हेस्टमेंट वरती. ह्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने इन्व्हेस्टर काय करतील तर फिनान्शियल स्टेटमेंट हे चेक करतील. सो द पर्पज ऑफ इन्व्हेस्टर टू चेक द फिनान्शियल स्टेटमेंट इज टू फाइंड आउट द सॉल्व्हन्सी पोझिशन ऑफ द कंपनी. ओके, कंपनीची सॉल्व्हन्सी पोझिशन कशी आहे हे चेक करण्यासाठी इन्व्हेस्टर काय करतात तर फिनान्शियल स्टेटमेंट चेक करतील. ओके, सो काय मेन्शन करा, the purpose of investor to check the financial statement is the purpose of investor to check the financial statement is to find out solvency position of the company. Solvency position of the company. आणि solvency position वरून they can easily identify actual interest rate. ओके, किती मिळू शकतो हे काय करू शकतात ते गेस करू शकतो. इज इट क्लिअर? Yes, ma'am. एक 2 मिनिटांमध्ये रिवाइज करा फर्स्ट सेकंड 3 पॉइंट आणि रिपीट करूया. यूज फॉर गव्हर्नमेंट. Governmental policy pertaining to corporates depends heavily on financial statement. This is because this statement depict how companies are fluctuating in general. The government can use this information to decide taxation and regulatory policy. Okay, आता फार डिटेल नका जाऊ. गव्हर्नमेंट यूज और गव्हर्नमेंट चेक फिनान्शियल स्टेटमेंट. हे पहिलं सेंटेन्स येऊ दे. फॉर द पर्पज ऑफ, कशासाठी, टू डिसाइड द टॅक्सेशन अँड रेग्युलेटरी पॉलिसी. हे दोनच सेंटेन्स ऍड करा. टू डिसाइड द टॅक्सेशन अँड रेग्युलेटरी पॉलिसी. ओके, इज इट क्लियर ना? 4th पॉइंट, government check financial statement. Second, the purpose to decide the taxation and regulatory policy. Okay, then use for stock exchange. Regulatory bodies like SEBI and stock exchange like BSE and NSE, that means Bombay Stock Exchange and National Stock Exchange, also use the financial statement for the company for the many reasons. SEBI can assess a company's internal matter using them to ensure the protection of investors. They also great source of information for stock traders and investors. काय सांगायचं बघा, financial statement, stock exchange also check financial statement for many purpose. आता हे खूप ब्रॉडर कन्सेप्ट आहे, स्टॉक एक्सचेंजशी रिलेटेड असणार आहे. स्टॉक एक्सचेंज मध्ये काय करतात कंपनी, तर कंपनीचे शेअर जे आहेत हे काय केले जातात, इश्यू करण्यासाठी बाय स्टॉक एक्सचेंज. ओके, स्टॉक एक्सचेंजच्या सहाय्याने इश्यू केले जातात. तर ही स्टॉक एक्सचेंज कोणत्याही कंपनीचे शेअर इश्यू करतील का हो, कोणत्याही कंपनीचे शेअर सेल करतील का, नाही. ज्या कंपनीची फिनान्शियल पोझिशन स्ट्रॉंग आहे अशाच कंपनीचे शेअर हे काय केले जाणार आहेत तर इश्यू केले जाणार आहेत. राईट, सो दॅट इज वाय हियर स्टॉक एक्सचेंज ऑल्सो चेक द फिनान्शियल स्टेटमेंट फॉर द पर्पज ऑफ
security or the purpose of protection of investor. कारण स्टॉक एक्सचेंज कोणाला प्रोटेक्शन देतं? इन्व्हेस्टरला. That is why stock exchange check financial statement for the purpose of protection of investor. Investor ना protection देण्यासाठी. Is it clear? Yes, ma'am. Yes, ma'am. आवाज येत नाहीये बाकी स्टुडंटचे. जर रिपिटेशन हवं असेल तर सांगू शकता. Is it clear? गव्हर्नमेंट कशासाठी यूज करणार आहे? टू फाइंड आउट, प्रिपेअर द, डिसाइड द टॅक्सेशन पॉलिसी, किंवा तुम्ही रेग्युलर टॅक्स पे केलेला आहे किंवा नाही यासाठी सुद्धा गव्हर्नमेंट चेक करेल फिनान्शियल स्टेटमेंट. स्टॉक एक्सचेंज कशासाठी फिनान्शियल स्टेटमेंट यूज करेल, चेक करेल? टू फाइंड आउट द प्रोटेक्शन ऑफ इन्व्हेस्टर. ओके, आणि तुमची फिनान्शियल पोझिशन कशी आहे दे कॅन इझिली जज. ओके, then last point, information of investment. The shareholder of the company rely on this statement to understand how their investment are paying off. If a company is earning profit, they might decide to invest even more money. On the contrary, stagnant profit or even losses will prompt them to pull out. Despite all this use of financial statement, there are some limitation of them as well. Okay, so information on investment. So तुमच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी शेअर होल्डरना सुद्धा काय करेल तर इन्फॉर्मेशन ही काय करेल, फिनान्शियल स्टेटमेंट देईल. सो ऑलमोस्ट सेमच असेल. फॉर द पर्पज ऑफ टू फाइंड आउट द प्रोटेक्शन, to the purpose of find out the profitability and financial position of the company. Information on investment. Okay, investment related जी काही information आहे we can easily find out with the help of financial statement. Is it clear? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, so इथे ऑलमोस्ट पॉइंट तुमचे सेमच येईल. Explanation same आहे. To find out, financial statement indicate the financial position of the company. These statement reflect the profitability, then liability, then solvency position. Okay, next, vertical analysis balance sheet. आतापर्यंत आपण काय केलं? हॉरिझॉन्टल बॅलन्स शीट लर्न केलेली आहे, राईट? सो व्हर्टिकल बॅलन्स शीट तुम्हाला काय करायचे आहे, लर्न करायचे आहे. सोर्सेस ऑफ फंड अँड ऍप्लिकेशन ऑफ फंड. थोडंसं लक्षात ठेवा काय सांगते, त्याच्यावरून प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहेत. सो रटलो असं सांगेन मी. त्यामध्ये 3 पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत सोर्सेस ऑफ फंड मध्ये, आणि ऍप्लिकेशन ऑफ फंड थोडासा डिटेल आहे, काय आहे बघूया. सोर्सेस ऑफ फंड हेडिंग द्या. सोर्सेस ऑफ फंड मध्ये मेन 3 पार्ट येतील. फर्स्ट असेल कॅपिटल, सेकंड पार्ट असणार आहे रिझर्व, अँड थर्ड पार्ट असणार आहे लोन. ओके, काय सांगते बघा, लिसन केअरफुली. इथे थोडंसं तुम्हाला शॉर्ट दिसेल. सोर्सेस ऑफ फंड मध्ये 3 पार्ट आहेत. फर्स्ट आहे कॅपिटल, सेकंड आहे रिझर्व, अँड थर्ड आहे लोन. ओके, मग कॅपिटल मध्ये परत डिटेल असेल, इक्विटी शेअर कॅपिटल, प्रेफरन्स शेअर कॅपिटल जे आहे तुम्हाला माहिती आहे. इथे फार डिटेल दिलेलं नाहीये, जस्ट कॅपिटल दिलेलं आहे. रिझर्व मध्ये पण माहिती आहे तुम्हाला, जनरल रिझर्व, कॅपिटल रिझर्व, अजून काही असेल तर आपण डिटेल बघू. देन लोन मध्ये 2 पार्ट येतील, सिक्युअर्ड लोन अँड अनसिक्युअर्ड लोन. ओके, सिक्युअर्ड लोन आणि अनसिक्युअर्ड लोन. सो सोर्सेस ऑफ फंड मध्ये जे पहिले 2 पार्ट आहेत, दॅट मीन्स कॅपिटल अँड रिझर्व, त्यांची जेव्हा तुम्ही टोटल कराल, दिस इज कॉल्ड द ओन फंड. काय सांगते लक्षात येतंय का बघा. सोर्सेस ऑफ फंड मध्ये जेव्हा 2 पार्ट तुम्ही कराल, फर्स्ट सेकंड 3 पार्ट आहेत. त्यामध्ये फर्स्ट पार्ट आहे कॅपिटल, सेकंड पार्ट आहे रिझर्व. ह्या दोघांची जेव्हा तुम्ही टोटल कराल, तेव्हा त्या टोटलच्या हेडिंगचं नेम येणार आहे ओन फंड. ओके, आणि जो
थर्ड पार्ट आहे तो असणार आहे लोन, आणि लोन मध्ये दोन अगेन पार्ट आहेत, सिक्युअर्ड लोन आणि अनसिक्युअर्ड लोन, राईट. सो ह्या सिक्युअर्ड आणि अनसिक्युअर्ड ची टोटल करा ती काय असेल, लोन फंड. ओके, सिक्युअर्ड अनसिक्युअर्ड ची जेव्हा टोटल कराल ती असेल लोन फंड. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर फर्स्ट 2 or 3. Yes, ma'am. Yes, ma'am. लिसन केअरफुली. मी थोडं रिपीट करते, कोणाला डाऊट असेल तर विचारू शकताय. सोर्सेस ऑफ फंड मध्ये 3 पार्ट आहेत. सोर्सेस ऑफ फंड क्लासिफाइड इनटू 3 category or 3 part. First is capital, second is reserve, and third is loan. Okay, first is capital, second reserve, and third is loan. Then first and 2, the total of first and 2 point, this is called the own fund. तो आपला काय असणार आहे, own fund. And then third point, that means loan fund. ते सगळं लोन घेऊन आपण फायनान्स कलेक्ट केलेला असतो, म्हणून त्याचं हेडिंग येईल लोन फंड. आणि ह्या तिन्हीची जी टोटल असेल, दॅट मीन्स लोन फंड अँड ओन फंड इज इक्वल टू कॅपिटल एम्प्लॉयड. ओके, सो लोन फंड अँड ओन फंड इज इक्वल टू कॅपिटल एम्प्लॉयड. ही जी टोटल दिली आहे ना तुम्हाला, इथे हा कॉलम दाखवलेला आहे टोटल, याचं हेडिंग इथे असणार आहे कॅपिटल एम्प्लॉयड. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. एक मिनिट, मला जरा व्हाईट बोर्डवरती point number first. Okay, sources of fund. लक्षात ठेवा, पॉइंट नंबर फर्स्ट ए, कॅपिटल. ओके, सो यामध्ये तुम्हाला डिटेल बघायचं आहे परत. देन पॉइंट नंबर बी, रिझर्व. ओके, आणि ह्या दोघांची जी टोटल असणार आहे ती आपण काय सांगितली आहे, टोटल. टोटलचं हेडिंग काय येईल, कॅपिटल प्लस रिझर्व. टोटलचं हेडिंग काय येईल, Own fund. ओन Own fund. ओके, ओन फंड्स. देन पॉइंट नंबर सी, लोन. ओके, लोन फंड्स. आणि लोन फंड्स मध्ये स्मॉल ए, सिक्युअर्ड, आणि सेकंड अनसिक्युअर्ड. ओके, लोन असतील हे दोन्ही, आणि ह्या दोघांची टोटल असेल लोन. क्लिअर? काय केलं बघितलं आपण, सोर्सेस ऑफ फंड फर्स्ट हेडिंग. हे फार महत्वाचं आहे म्हणून मी सारखंच रिपीट करतेय. तुम्ही म्हणाल मॅडम किती वेळा एकच पॉइंट सांगताय, बट सोर्सेस ऑफ फंड, देन त्यामध्ये 3 पार्ट, कॅपिटल, रिझर्व, लोन फंड, आणि ह्या दोघांची जी टोटल येईल ती असणार आहे, ती काय असेल, लास्ट कॅपिटल एम्प्लॉयड. ओके, कॅपिटल एम्प्लॉयड असेल. सो इथे तुमचा सोर्सेस ऑफ फंड काय होईल, कम्प्लीट होईल. इज इट क्लिअर, सोर्सेस ऑफ फंड? Yes, ma'am.
Okay. Then second part येईल point number 2, application of fund. Application of funds. हा तुमचा फर्स्ट पार्ट झाला. ऍप्लिकेशन ऑफ फंड मध्ये 3 पार्ट येतील. सेम म्हणजे सेम नसणार आहे. हा जो आहे हा लायबिलिटीचा पार्ट झाला. ओके, सोर्सेस ऑफ फंड. ऍप्लिकेशन ऑफ फंड मध्ये असणार आहेत मग असेट. ओके, सो फर्स्ट पार्ट येईल फिक्स्ड असेट. मग यामध्ये तुम्हाला माहिती आहे फिक्स्ड असेट मध्ये काय असणार आहेत, प्लांट अँड मशिनरी, लँड अँड बिल्डिंग. ओके. देन पॉइंट नंबर 2, इन्व्हेस्टमेंट. Point number 2, investment. And point number 3, working capital. Working capital. तर वर्किंग कॅपिटल म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल मीन्स current assets less current liability. ओके, हे येईल तुमचे वर्किंग कॅपिटल. फॉर एक्झाम्पल, इन्व्हेस्टमेंटची एक व्हॅल्यू असेल. देन फिक्स्ड असेटची एक व्हॅल्यू आली, इन्व्हेस्टमेंटची एक व्हॅल्यू असेल, करंट असेट इनर मध्ये येईल व्हॅल्यू. देन लायबिलिटी मायनस म्हणून येईल इथे आधी. ओके, आणि आउटरला येईल तुमची टोटल. आणि ह्या तिघांची जी टोटल आहे ही असेल कॅपिटल एम्प्लॉय. ओके, ठीक आहे, असेल कॅपिटल एम्प्लॉय. Is it clear? Yes, ma'am. Yes, ma'am. काही डाऊट असेल तर विचारू शकता. 3 पार्ट कोणते आहेत? सोर्सेस ऑफ फंड, ऍप्लिकेशन ऑफ फंड, हे 2 मेन असणार आहेत. सोर्सेस ऑफ फंड मध्ये 3 पार्ट आले, कॅपिटल, रिझर्व, लोन. ह्या तिघांची टोटल असेल कॅपिटल एम्प्लॉय. ऍप्लिकेशन ऑफ फंड मध्ये 3 पार्ट आहेत, फिक्स्ड असेट, इन्व्हेस्टमेंट, वर्किंग कॅपिटल. पण वर्किंग कॅपिटल म्हणजे काय? करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. आणि ह्या तिघांची टोटल येईल मग कॅपिटल एम्प्लॉय. आणि ही दोन्ही कॅपिटल एम्प्लॉयड मॅच झाली पाहिजे तर तुमचा प्रॉब्लेम हा टॅली होईल. इज इट क्लिअर? Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. सो प्रॅक्टिकल प्रॉब्लेम स्टार्ट होतील तेव्हा तुम्हाला डिटेल क्लिअर होईल. We will continue in next lecture. Thank you. अटेंडन्स कोणाची रिमेनिंग असेल त्यांनी अटेंडन्स कंप्लीट करा. बाकी हे जे पॉइंट आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला
कंटिन्यू करू. हा वर्टिकल फॉर्मॅट डिटेल दिलेला आहे. देन हे 3 मेन पार्ट आहे. ट्रेंड अनालिसिस, ऍडव्हान्टेजेस, कॉमन साईज आणि हे डिसएडव्हान्टेजेस. मग आपले प्रॅक्टिकल प्रॉब्लेम स्टार्ट होतो. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय.